काय गो तेजा? काय ही मस्त आहे. काय अवतार करून घेतलाय स्वतःच आणि हे सगळं इथे का मांडून ठेवलंयस? तुम्ही येणार होतात ना दोघं 5 परतवणाला. मग स्वयंपाक नको का करायला, म्हणून मी करणार आहे आज. गोवाय माझे. नाही, आयडिया छान आहे तुझी, पण आता मी आली आहे ना, मग मी मदत करते तुका. चल ऐक ना अगं, पण तू कशी काय करशील मदत? एक मिनिट. नाही हे बघ, तू आली आहेस गेस्ट म्हणून 5 परतवण्यासाठी. नाही स्वयंपाक तर मीच कर. गो प्रेरणा, तुझाच 5 परतावून असा ना, हा मग तू मस्त आराम करायचो आणि जेवायचा. जावई बापू, सासरी काम करून या दमला असतात ना हो, हा काम करून. असं काही नाहीये, आणि तसंही अजितला काय आवडतं ते माका माहितीये ना, आणि माझ्या मैत्रिणीला मीच मदत करणार आहे. त्यामुळे चल तेजा, मी आहे. घे आलीच. जावई बापू, प्रेरणा कसा आमचा, त्यांना काय सांगलेलंच नाही हो तुमच्याबद्दल. काय करतास तुम्ही? माझं हॉटेल आहे. मी हॉटेल व्यावसायिक आहे. हॉटेल असं तुमचा चलता, म्हणजे गिरायकाणी येतात, महिन्याचा खर्च भागता ना? हो तसं भागतो महिन्याचा खर्च. घर असा काय हो तुमचा स्वतःचा? हा हो आई, माझं घर आहे स्वतःचं. बाय माझे जावई तर खूप पैसेवालो दिसता. मी विनाकारणच त्या का भिकारी समजवते. अजितराव, काय नाव काय तुमच्या हॉटेलचं? इंदुताई थांबा जरा, माझे जावई बापू असत ना ते, मी विचारते. तेजा, 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 प्रेरणा दी. मनोजींचा फोन आला होता. वल्लरी अजून एक्झाम हॉलला पोहोचलीच नाहीये. काय पोचली नाहीये? नाही, पण मग गेली कुठे ती? मी घरी जाऊन बघून येऊ का? म्हणजे घरी असेल ना ती? नाही, ती घरी नाहीये. आय मीन, मी जस्ट घरी जाऊन बघून आले, पण ती तिकडे नाहीये. आणि मला असं कळलं की ती थोड्याच वेळापूर्वी परीक्षेसाठी निघाली. ती बरी असेल ना? तिला काही झालं नसेल ना? तिचा फोन पण लागत नाहीये, फोन स्विच ऑफ येतोय. स्वामी, इंदुताई, वल्लरी गेला खय? ऐका ना आपण जाऊन बघून येऊयात का? हा चल, आपण जाऊन बघू. वल्लरी शोधा रे, शोधा तिला पटकन कोणीतरी. जाऊ माय तेजा, माय सुनेला शोधून आणू. माय सुनेला शोधा रे कोणीतरी. इंदुताई, हो इंदुताई, तुमच्या लक्षात येतं काय हो? हा, मी तो तुमच्या घराकडे गेला होता, पण वल्लरीन आतून आवाज नाही दिल्यान. त्या का परीक्षा देऊक नाही मिळाली म्हणून
त्यांना आत्महत्या तर नाही ना केल्या? तसं जर झालं असेल ना तर बरंच आहे. ब्याद गेली. काय म्हणतात ते? सुंठी वाचून खोकला गेला. या पोरी दुपारपासून वल्लरीला शोधायला गेलाय, अजून आल्या नाही का बरं काय माहिती. माझे हात पाय गळले तो. माका टेन्शन इला. काय होतलो आपला? काय होणार आहे? काही होणार नाही, घाबरू नका तुम्ही. मला काय वाटतं माहितीये का, या अजूनपर्यंत त्यांना सापडली नाहीये म्हणजे तिचं नक्कीच काहीतरी बरं वाईट झालं असेल. इंदुताई काय बोलतास हो? शुभ शुभ बोला. निलिमाताई, ती खपली ना कायमची की मग होईल सगळं शुभ शुभ. मला एक काम आठवलंय, चला पटकन घरी जाऊ. तुमका भीती नाही वाटणं हो? आता कशा घरात जाऊ कोया? अहो काम आहे, चला ना तुम्ही. चला सांगितलं तर चलायचं. चला बरं. काय हो कशाक जाऊ कोया? चला ना, मी सांगते तुम्हाला. येते येते येते. निलिमाताई, माझ्या सुनेमध्ये राहायचं मला बी वकिलीतल्या थोड्या थोड्या गोष्टी कळायला लागल्या. हां, एक दिवशी ना ती नानावटी सरांशी बोलत होती फोनवर कुठल्या तरी खटल्याविषयी. तर मी तिला ऐकलं बोलताना की कुठल्या बी वस्तूवर जर आपल्या हाताचे ठसे राहिले तर तो पुरावा म्हणून सादर होतो कोर्टात. मग आपण गेलो. काय सांगता? म्हणून आधी आपल्या हाताचे ठसे पुसू आपण, म्हणजे मग आपलं. चला चला इंदुताई, मी काय म्हणतोय, हाताचे तसे जसे वस्तूवर असतात ना तसे पायाचे पण असतात ना, ते पण मिटवून टाकूया. चला चालात. हा वल्लरीचा मोबाईल हा बी ठेवावा लागेल ना, आपल्याकडे सापडला तर संपलं सगळं. बट्ट्या बोळ. चला जा, ठेवून या तुम्ही मोबाईल. नाही नाही नाही, माका भीती वाटतं. मी नाही जाऊचे, मी नाही. हो, त्यात काय भीती वाटायची आहे? डोळे बंद करा, पड्डीशी मोबाईल मध्ये ठेया, जड्डीशी बाहेर निघी जा. नाही नाही नाही, माका भीती वाट. तुम्ही माझ्या वांगडा चला. चला चला, मी येते तुमच्या वांगडान फांगडा. मध्ये जाऊ ना, डोळे बंद करा आणि याशी झापड लावा. अहो, ती बाळी पडलेली अशी, तरी बाळी पडलेली अशी वल्लरीची तिकडे पाहू नका, डोळे बंद करा. मी तुमका पकडतो. हा, मला पकडा, धरा. बंद करा डोळे, मग हात धरा. डोळे बंद करा निलिमाताई. मोबाईल आहे ना तुमच्याकडे? या. सासूबाई, ओ सासूबाई. का बरं केलं तो असं? उत्तर द्या सासूबाई. माझं काय चुकलं होतं इतकं तुम्ही अशा वागल्या माशी? सासूबाई, तुमच्यामुळे मला एक पाऊल उचलावं लागलंय. आता मग आत्मा असंच भटकत राहणार आहे बघा. आणि यायला जबाबदार तुम्ही असणार आहात सासूबाई, फक्त तुम्ही. मला परीक्षा नाही ना देता आली, आता मी तुम्हाला सोडणार नाही बघा. चांगलं होतं परीक्षेत जाऊ द्यावं म्हणून. वल्लरी, माझी चूक नाही, मी काय नाही केलं. हे सगळं तुझ्या सासूबाईचं कारण. शिक्षा तर दोघींना बी होणार. दोघी सामील होता ना एकमेकींले. मग आता शिक्षा पण दोघींनी भोगायची. सासूबाई, काय काकू, घाबरलात वल्लरीला आणि आम्हाला बघून?
हो वल्लरीला बंद केलं होतं. तुम्ही सगळ्या कशा आल्या? ते काय आहे ना काकू, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप हुशार आहात, पण काय तुम्ही चुका फार करता, त्यामुळे आम्हाला कळलं. आणि तसंही माझं आणि वल्लरीचं आधीच डिसाईड झालं होतं की मी वल्लरीला ड्रॉप करणार. आणि असं शक्यच नाहीये की वल्लरी मला सोडून जाईल. त्यामुळे मी जेव्हा फोन लावला वल्लरीला तेव्हा रिंग आपल्याच घरात वाजली. आणि तुम्ही मला जेव्हा ते भासवलं ना की हा भास आहे, तेव्हाच मला कळलं की डाल में कुछ काला है. आणि म्हणूनच मी वल्लरीकडे गेले. कोणीतरी प्लीज माझी मदत करा. कोणाने ऐकू जात आहे का? मदत करा देवा, तूच कोणाला तरी पाठव रे. तुम्ही अगदी देवासारख्या धावून आला तो घरात. आपण हे सगळं नंतर बोलू. चल, पेपरला जायला उशीर होतोय. चल. पण तुम्ही दार कसं उघडलात? ह्यासाठी शेजाऱ्यांकडे एक एक्स्ट्रा चावी द्यावी लागते. चल, पेपरला जायला उशीर होतोय. चल, लवकर लवकर. चला. काय हो इंदू काकू, नाही अजून किती त्रास देणार आहात वल्लरीला? थोडी लाज बाळगा ना, थोडी सुधार. आणि आता ह्या दोघींकडनं अपेक्षा करणं चुकीचंच आहे. यांना काय वल्लरीला त्रास देण्यातच जास्त इंटरेस्ट आहे बघा. ओ इंदू काकू, वल्लरी सारखी सून तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि तुम्ही तिलाच इतका त्रास दिलात काय? आई, मी तुका शेवटचं सांगण ठेवते. आता बॅग भरायची आणि गावी जायचं. इथे परत यायचं नाही. थांबा. या दोघींनी असंच कसं सोडायचं? या वेळेला त्यांनी इतकी मोठी चूक केली आहे म्हटल्यावर त्यांनी शिक्षा तर मिळालाच हवी. वल्लरी माफ करू दे. अगं नेहमी आम्हाला हेच वाटतं, पण दरवेळेला असं काहीतरी झालं की तू तुझ्या सासूचीच बाजू घेतेस आणि माफ करतेस त्यांना. नाही श्वेताताई, प्रत्येक वेळी मला वाटतं की सासूबाई आत्ता सुधारतील, पण नाही. इतके दिवस सगळ्या गोष्टी मायापर्यंत होत्या तोवर ठीक होतं. पण आता गोष्ट माझ्या स्वप्नाची आहे आणि माझ्या स्वप्नांवर जर का या पाणी फेरणार असतील ना तर मला नाही चालणार. यांना शिक्षा व्हायलाच हवी. वल्लरी माफ कर दे. एक मिनिट, माझं असून पूर्ण नाही झालंय. सासूबाई, तुम्हाला अनेक वेळा सांगितलं मी, हे स्वप्न फक्त मा नाही तर माझ्या नवऱ्याचं पण आहे. या स्वप्नामध्ये रंग माझ्या नवऱ्याने भरल्यात. मला किती वेळा सांगितलं, हे सगळं करून तुम्ही फक्त मला त्रास नाही देतात, तुम्ही तुमच्या मुलाला बी त्रास देतात आणि त्यापेक्षा दुप्पट त्रास देतात. तुमच्या डोक्यात नाही शिरते ही गोष्ट. यावेळेला नाही. श्वेताताई, श्वेताताई काय पुढे चालली ती. वल्लरी या वेळेला माफ कर. मी खरं सांगते, याच्या पुढे असं नाही करणार. तेजाताई, तेजाताई, काय
याच्या पुढे नाही करून देते कॉपी बनवता मला एक काम करते गळा आहे ना बांधायचा गळ्याला बांधते काय ऐकू येत नाहीये सासूबाई, तुम्ही काय बोलली राहिला? तू सांगितल्याप्रमाणे प्लेट सजवून आणलीये. आता नाही करणार, एवढ्या माफ कर, मी खरंच नाही करणार, याच्या पुढे अशी चूक नाही करणार. वल्लरी सांगतो, वल्लरी. प्रेरणा मी पण नाही करू आवाज करू नका. तसं बी मला तुम्ही काय बोलताय ना ते ऐकायला नाही येते. वल्लरी, आता तुम्ही हे एन्जॉय करा, आम्ही तडी जाऊन आमच्या मैत्रिणींची 5 परतावणी एन्जॉय करतो. चला मुलींनो, निघूयात. नाही ना वल्लरी, वल्लरी नाही, मी पाया पडते, नको ना वल्लरी, नको. मी पण पडते. प्रेरणा ऐक ना, प्रेरणा सांग ना वल्लरीला, याच्या पुढे लागेल ना. नका जाऊ नका, जाऊ आता मी काय सगळं तुमच्या एक मिनिट थांबा. असं काय करे राहिलं? पहिला घास एकमेकांना भरवा ना. काय स्वामी, मस्त झाला स्वयंपाक. सगळे पदार्थ एकदम जबरदस्त आहेत. मग होणारच, माझ्या मैत्रिणी आहेतच सुगरणी. नाही 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 मी फक्त मदत केलीये. प्रेरणाशिवाय हे सगळं पॉसिबल झालं नसतं. जिजू, तुमच्या आवडीची भाजी केलीये, टेस्ट करून बघा ना, मी बनवलीये. वा, खातो मेवणीबाई, खातो. जीजू, यू आर व्हेरी लकी. काय ना, तुमचं माझ्या बहिणीबरोबर लगीन झालंय. तुम्हाला आता जिंदगीभर कधी पण जेवणाचा प्रॉब्लेम येणार नाही. हा, प्रेरणाताईच्या हातचं जेवण म्हणजे जन्नत. मग साले साहेब, सगळे या तुम्ही घरी, मस्त पंग जोडू, गप्पा गोष्टी धमाल करू. हा, किंवा नाही. निलिमा आणि इंदुताई काही दिसूनच नाही ती दोघी जणी गेले होय.
हा त्या पिक्चर बघायला गेल्यात. हा त्या दोघींना पिक्चर बघायला जायचं होतं, मग काय गेल्या दोघी. प्रेरणा तन्याचा फोन असा, तुम्ही जेवा, मी बोलते त्याच्याबरोबर. हा बोल रे तनू. सासूबाई हे काय करून बसला तो तुम्ही? इतकी वाईट आहे का हो मी तुमच्या नजरेत? इतका का बरं राग करी राहिलात तुम्ही? मला असं नव्हतं वागायचं तुमच्याशी, पण तुम्ही नाईलाज केलात.